आज आम्ही निघालो मार्केटला. मार्केट ऐकला म्हणून पूर्ण किराणा आणायला नाही, तर आज आमच्या आणि गुडियाच्या घरचा मसाला संपला. आणि आज माईचा वाढदिवस पण आहे, म्हणजेच रवीनाच्या मुलीचा. मग विचार केला की काही घेऊन पण जाऊ. मार्केटात कधीही जातो, ट्रॉफिक खूप असते, भाजीपाल्यांची नाही तर गाड्यांची. सर्वात आधी मसाला घेतला आम्ही, कारण रात्रीचे 8:45 झाले होते. लहान होते तेव्हापासून आईला वाटते या दुकानातूनच मसाला घेते. आज आमच्या पाड्यात 5 ते 6 घरात या दुकानातला मसाला घेतला जातो. एकदम चवदार. आता आलो लिंबू घ्यायला. 10 रुपयाचे लिंबू सांगितले तर जागा नव्हती उभे राहण्यासाठी, एवढी गर्दी होती. मग आली शिलाई मशीनच्या दुकानात. शिलाई मशीनच्या दुकानात पण खूप गर्दी होती आणि आम्हाला घेऊन आलेली घोडी, तिची तब्येत खराब झाली. मग माईचा केक घेऊन निघतच होतो, तेवढ्यात आमची गुडिया बारीक झाली. मला बोलते की माझ्या वाढदिवसाला पण मला असाच केक पाहिजे. मी बघते कसं. आमच्या मॅडमला कॉस्मेटिकवाला केक पाहिजे. आमच्या आदिवाशांचा बर्थडे सेलिब्रेट असा असतो. रवीनाने मस्त डेकोरेशन केला होता. तिच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे म्हणून तिने खूप मस्त डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशन करण्याच्या नादात ती तयार व्हायला विसरून गेली होती. सर्वजण एक करून माईला आरती ओवाळून आशीर्वाद द्यायला लागले. माई विचारात पडली, एवढी गरमी आहे आणि आरती करतात. असं करून माई रडायला लागली. गर्दीमुळे माई खूप घाबरली होती. कसं बसं केक कट करून घेतला आणि माईला गप करण्यात सगळी विलीन झाली होती. आणि केक आमच्याकडनं नव्हतं. आम्ही बाजारात गेलो म्हणून रवीनाने पैसे आमच्याकडे दिले होते. केक कट करून घेतला आणि रवीनाची सर्वात छोटी मुलगी केक कट करायला बसली. म्हणजेच गुडियाला केक कट केलेला दिसला नाही म्हणून ती परत एकदा बसली केक कट करायला. केक कट करून झाला आणि आता बारी आली आई सर्वांना प्रसाद देण्याची, म्हणून जाऊन बसली आई सर्वांना प्रसाद वाढायला. प्रसाद वाढता वाढता तिथे बसून खायचा असा रिवाज आहे. माझी शिपाई उभा आहे. कोणी अर्धा खाऊन टाकेल यावर लक्ष द्यायला. आम्ही गेम खेळत होतो की कोणी खाऊन दाखवेल तो जिंकेल आणि जो लाजेल तो हारेल, म्हणून सर्वजण एक एक करून खाऊन दाखवत होते. आणि ही बघा रवीनाबाई, बर्थडे गर्लची मम्मी. हिला तर आपण ओळखतच असाल. हे दोघे करण अर्जुन टेबल उचलून घेऊन चाललेले. या छोट्यावाल्याला तर टेबल उचलता येत नाही, तरी पण जीवावर उचलते. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.